हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की माझ्या सासूबाई आजार आहेत, त्यांना पॅरालिसिस झालेला होता म्हणजे आहे, अजून काही पूर्ण बऱ्या नाहीये पण बऱ्या झाल्यात, अगदी म्हणायचं तसं तर बऱ्याच झाल्यात, आम्ही आता चांगले आहेत। त्याच्यामुळे मग रुद्राचे पप्पा माघारी आलेत, सकाळीच पोहोचलेत आणि बघा आजारी असून सुद्धा स्वतः आजारी असून त्यांनी इतकं म्हणजे पाठवलेलं आहे, भाज्या वगैरे हे ते म्हणतात ना की म्हणजे गावाकडे गेलं की गावाकडचा माणूस कधीच रिकाम्या हातात येणार नाही, भाज्या तरी असणार। आता आमच्या तर इकडे एवढं पाणी नाहीये, त्याच्यामुळे थोडंफारच जे आहे ते तेवढंच त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। तर ठीक आहे, त्यांची तब्येत पण बरी आहे आता, त्याच्यामुळे मग आणि आता गोळ्या वगैरे एक्सरसाइज ते मसाज वगैरे व्यायाम करायचा आहे तोंडाचा। त्याच्यानंतर हवा भरायला सांगितली त्यांना, अशी तोंडातून हवा भरायला सांगितली, तसाच व्यायाम आहे तो सकाळचा करायचा, तर त्या करतायत आणि आता बऱ्यापैकी चांगल्या आहेत। त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा इतकं म्हणजे प्रे केलं त्यासाठी सगळ्यांचं खूप खूप थँक्यू। कारण प्रत्येक गोष्टीत काही तुमच्यासोबत शेअर करा की तुम्ही त्याच्यावरती काहीतरी म्हणजे कंक्लुजन असतंच तुमच्याकडे, काही ना काही तुम्ही मला असं पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी भाग पाडता, जेणेकरून कसं असतं आपलं मन मोकळं झालं ना की म्हणतात ना 95% टेन्शन दुःख तिथंच निघून जातं। मन मोकळं केलं की आपण समोरचं ऐकून घेणार आहे तसाच पाहिजे, नाहीतर मग समोरच्यानं एक ऐकायचं दुसरे सांगायचं असं नसायला पाहिजे। तर तसं तुमचं आहे की एकदम म्हणजे मी जे पण तुम्हाला सांगते त्याचा चांगलंच काहीतरी तुम्ही मला कमेंटद्वारे सांगता की असं कर तसं कर। आणि बघा भरपूर काय काय आणले, आता तिकडे गेले त्याच्यामुळे हा मसवडचा आमचा प्रसिद्ध मेवा हा येतोच आणि सोबत खाजे सुद्धा असतात, पण त्यांनी यावेळेस खाजे नाही आणले, मेवाच फक्त आणलाय। त्याच्यानंतर याच्यामध्ये काय तर याच्यामध्ये बघा घेवड्याच्या शेंगा आहेत। आता ह्या गावाकडच्या घेवड्याच्या शेंगा बघा आणि इथल्या दमनच्या घेवड्याच्या शेंगा बघा, खूप फरक असतो। ह्या किती एकदम देशी वाटतात आणि छोट्या छोट्या पण आहेत आणि इकडच्या शेंगा वेगळ्याच असतात, म्हणजे छोट्या जरी आणल्या ना तरी ती वेगळ्या शेंगा, काही टेस्ट एवढी नसती। त्याच्यानंतर अशा भरपूर शेवग्याच्या शेंगा दिलेल्या आहेत। आता हे बघा, त्याला तर कट करून पिशवीत भरावं लागेल, नाही तर मग ते पूर्ण सुकून जातील। काकीच्यांना अर्धे देते आणि मग अर्धे मी ठेवेन। त्यानंतर कांदे, आणि सकाळी आता मी रुद्र असल्यामुळे मी भाजीला काही गेले नव्हते, सकाळी माझ्याकडे पोहे करायला पण कांदा नव्हता आणि तेवढ्यात ते आले, त्याच्यामुळे मला एकदम इतका आनंद झाला की एकदम टायमिंग वरती कांदे हजर झालेत घरात त्याच्यामुळे। आणि आमची तर बघा काहीतरी लग्न का काय होतं काय माहित, म्हणजे माझ्या सासूबाई आजारी पडल्या ना त्याच्या आधीच नंतर काहीतरी होतं बघा, करंजा वगैरे गावाकडे सारखं सुरूच असतं असं करंजा करणं हे घरी असल्या की। त्यासोबत पेरू बघा, 2च पेरू आहेत, आमच्यात काय झाड वगैरे नाहीये, असंच रानात गेल्यानंतर त्यांनी आणलं असणार आहे, हे माझ्या सासऱ्याने दिला असणार आहेत, कारण ते रुद्राला म्हणजे खूप लाड करतात, ते हे रुद्रासाठी असणार आहेत। आता कॉल करून सांगतीलच बघा की मी तुझ्यासाठी पेरू दिले होते, खाल्लेस का रुद्राला। त्यानंतर याच्यामध्ये कळ्या वगैरे करंजा असलंच आहे, घरीच केलेलं असेल बहुतेक। त्यानंतर चटणी दिली, चटणीच नव्हते, अजिबातच चटणी नव्हती, संपत आले होते, बरं झालं ते आणले। त्यानंतर भरपूर कांदे आणि कांद्याची पात भरपूर दिली, खरंच हिथं कांद्याची पात मी तर आणतच नाही, भरितापुरती थोडीशी 10 रुपयाची घेते, ते पण एवढीशी असते। ताई बघा किती भरपूर कांद्याची पात वगैरे दिली त्यांनी, आणि त्यातले अर्धे मी काकीला देऊन देईल, अर्धे आम्हाला ठेवेल। आणि कांदे पण भरपूर आणलेत, अगदी 2-4 किलो कांदे आहेत, सोबत अंडी पण त्यांनी दिलेत, भरणी गच्च भरून अंड्याची दिली। खरं तर ह्याची गरज त्यांना आहे तरी त्यांनी आम्हालाच दिलेले आहेत, कारण इकडे अशी देशी मिळत नाही, तर भेटतात ती वेगळीच असतात। तर आता हे सगळं दिलंय, आता हे मी भरून ठेवते आणि मग स्वयंपाकाला लागते। भेंडी वगैरे चिरून मी इथे ठेवली होती आधीच, हे बघा आधीच मी अर्धी तयारी करून ठेवते, कारण मला काम असतं, त्याच्यामुळे मी जसा टाइम भेटेल आता चहा गरम करते तर तेवढ्या वेळामध्ये पटपट करून घेत असते। मटार पण मगाशी मी असंच पटपट सोलून ठेवले होते, व्हिडिओ एडिट करत सोडले होते, कारण वेळच नसतो मग। तर आता हे सगळं कट करते आणि भरते आणि सगळं आता पात वगैरे, कारण मग ते राहणार नाही, व्यवस्थित ठेवायला पाहिजे। आताच केली असते पात, नंतर संध्याकाळपर्यंत सुकून जाईल, पण ठीक आहे आता मी भेंडी चिरली त्याच्यामुळे तीच करावी लागेल। तर चला आता पटकट मी माझ्या स्वयंपाकाला लागते, रुद्र येईलच आता, त्याला आणायलाच गेले ते, आणि तो आल्यानंतर खूप खुश होणार आहे, कारण आजीले जत्रेला गेली होती काहीतरी पिलीवच्या कुठं, त्यांनी जीसीबी आणली होती त्याच्यासाठी, म्हणजे घरच्या मुलांसाठी टॉय आणले की त्याच्यासाठी पण आणतात सेपरेट आणि कपाटात ठेवतात, आणि मग आम्ही गेलो की देतात। मग त्यांनी आणलं होतं आणि आणलंय, लपवून ठेवलंय त्याच्या पप्पांनी, कारण त्याला सरप्राईज द्यायचा आहे, त्याच्यामुळे
आणि आता बघा खूप खुश होईल तो JCB बघून आणि आजीला इतका थँक्यू लव्ह यू वगैरे असं काय ह्याव त्याव लय बोलणार तो आता व्हिडिओ कॉलवरती संध्याकाळी बघा आता. पण संध्याकाळी व्हिडिओ कॉल करतात ते, सकाळचं नाही, कारण मोबाईल नुसतं घरी दिवसभर, संध्याकाळीच मोबाईल घरी येईल त्यावेळेसच करतात. तर आता बघा रुद्र खूप खुश होऊन जाईल. अजून एक पार्सल आलंय, आम्ही रिसिव्ह बघितलं ओपन करून, कारण मलाच माहित नव्हतं त्याच्यामध्ये काय आहे. डायरेक्ट साडीचं बॉक्सच पाठवलाय ताईंनी. तर याच्यामध्ये साडीच असणार आहे, कारण त्यांच्या मुलीला साडीचा ड्रेस शिवायचा होता. पण त्याचसोबत त्यांनी बघा किती काय काय दिले तुम्हाला दाखवते. तर त्यांनी साडीचा ड्रेस शिवायचा त्यांच्या मुलीला, त्यासाठी साडी दिली, पण सोबत त्यांनी माझ्यासाठी किती काय काय दिले बघा. लोणचं दिलेलं आहे, लिंबाचं आहे, त्याच्यानंतर हे कशाचं आहे, कैरीचं आहे, अजून वेगवेगळं लोणचं आहे, मिरचीचं आहे, 3 प्रकारची लोणची दिले त्यांनी मला. आणि सोबत हा मसाला आहे, हा कसला मसाला आहे काय माहित नाही, कॉल करून विचारते त्यांना. बहुतेक ही चटणी आहे, आपण घरी नाही खात का, तर साडी खराब होईल माझी ह्याचं टेन्शन न घेता त्यांनी मला दिली नाही बघा. थोडंसं वरच्या कव्हरमध्ये ठेवल्यामुळं वरचा पेपर खराब झालाय तेलकट, पण आज साडीला काही पण धक्का नाही लागलेला, साडी चांगली आहे. आणि हे बघा खालून पण थोडंसं गळलंय, खालच्या पेपरवरती पण थोडंसं इथं लागलंय, पण इतकं नाही जास्त. तर त्यांनी इतकी रिस्क घेतली, त्यांनी हे जे पॉकेट आहे ना एका प्लॅस्टिकमध्ये भरून मग ठेवायला पाहिजे होतं, कारण साडी खराब झाली असती तर काय केलं असतं एवढ्या पॉकेटासाठी. तर त्यांचा नंबर मी देईनच, तसं त्यांचं ऑनलाईन आहे, घरगुती आहे, पण शेजा बाजार तुम्ही असाल तर तुम्ही नक्की घेऊ शकता, पुण्याच्या आहेत त्या बहुतेक. आणि हे बघा त्यांची साडी आहे, खूप सुंदर अशी त्यांची लग्नाची साडी असं त्या म्हणत होत्या. आणि या साडीचा त्यांच्या मुलीला ड्रेस शिवायचा आहे. त्यांची मुलगी पण लहान नाहीये, माझ्या वयाची आहे, माझ्यापेक्षा पण म्हणजे वय माझ्या एवढंच आहे समथिंग, पण तब्येत जास्त आहे माझ्यापेक्षाही. तर बघा किती सुंदर ही साडी, आणि ड्रेस तर इतका छान होणार आहे ना, खूप मस्त, आणि जड पण आहे साडी चांगली, फॉल वगैरे लावलेला आहे. तर आता पहिलं मी इस्त्री करून घेईल आणि त्याच्यानंतर ड्रेस शिवेल, आणि ड्रेस शिवेल त्यावेळेस तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन की ड्रेस कसा झालाय ते दाखवेन ते सुद्धा. तर चला आता हे सगळं आवडते, आणि लोणचे पहिल्यांदा बघते कसे आहेत, कारण मला खूप आवडतात. मी खूप म्हणजे खात असते लोणचं सारखं आणून, मी इथून पण आणते सारखं खाते, कारण मला असं भात वगैरे असेल ना तर मग जास्तच आवडतं पराठ्यासोबत वगैरे. तर चला आता पटकन बाकीचं पण मी आवरून घेते. आके बंद केलेत का बंद? बघायचं रे यार, पप्पा थोडा थोडा बघतोय. ढंटटान आवडलं? मग तू तर JCB सांगितली होती की आजीला. हा आवडली का? आता आजीला थँक्यू कोण बोलायचं? अरे आजीला फोन करावा लागेल तुला, करशील ना? खुलून बघ ना, ओपन करून बघ ना. नंतर करायचं. हा लाईट लागते त्याच्यामध्ये, बघ ओपन करून. नाही लाईट नाही ती, काय माहित, ओपन करून बघ. तर एका ताईची ना मला सतत कमेंट येते की तू जे डेली यूज पॅन्ट घालते ना त्याची लिंक दे, आणि त्यांच्या मोस्टली कमेंट या शॉर्ट व्हिडिओवरती आहे, त्याच्यामुळे लिंक देता येत नव्हती. तर आज पर्सनली फक्त त्यांच्यासाठी मी या सगळ्या पॅन्टची तुम्हाला डिटेल पण देते आणि लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर पहिली बघा ही वाली व्हाईट लायक्रामध्ये आहे, ट्रिचेबल आहे, किती दिवस झालं वापरते, फाटत नाही, तुटत नाही, आणि अगदी 225 रुपयाची आहे फक्त. खूप मस्त आहे, 4 खिशे आहेत, आणि कधी लायक्रा फॅब्रिकचीच पॅन्ट घ्यायची, खूप मस्त येतात. त्यानंतर ही दुसरी बघा जीन्समध्ये आहे, पण इलास्टिक आहे, अजिबात अनकम्फर्टेबल वाटत नाही, खूप कम्फर्टेबल वाटतं घरात वापरण्यासाठी. दुसऱ्याच्या टाईट जीन्स असतात ना त्या आपण नाही घालू शकत, पण याचा कपडा खूप लूज आहे त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं. आता किती दिवस झालं वापरते तुम्ही तर बघतायच. आणि ही सुद्धा जास्त महाग नाही, 250 रुपयाची आहे, पण किमतीच्या मानाने कपडा आणि सगळंच खूप मस्त होतं. तुम्ही घेऊन बघा. खरंच मी अजून किती दिवस वापरेन सांगता येत नाही, कारण खूप टिकतात ह्या पॅन्ट. त्याच्यानंतर जी दुसरी आहे नाही ती सगळ्यात जास्त चांगली आहे आणि कमी किमतीच्या 140-150 रुपयांना भेटते फक्त. मला सुद्धा हे 150लाच भेटले, म्हणजे 150ला. मी किती दिवस झाला आता, जवळजवळ 2 वर्ष होत आले असेल मी ही पॅन्ट घालते, तिला काही सुद्धा झालं नाही. जेवढी मी धुते ना तेवढी ती अजूनच जास्त नवीन होत जाते, आणि इतकी कम्फर्टेबल आहे नाही की मला रोज जरी घातलं ना तरी असं जे मला रेग्युलर छान वाटतं ना, अनकम्फर्टेबल वाटत नाही, ती कपडे मी रोज रिपीट घालत असते, कारण त्याच्यामध्ये मला छान वाटतं. ही सुद्धा बघा स्ट्रेचेबल आहे, लायक्रा फॅब्रिक आहे, त्याच्यामुळे तुमच्या साईजनुसार ते टाईट बसतं तुमच्या पॅन्टला, पण अजिबात दुखत नाही, खूप मस्त असं भेटतं.
तर तुम्हाला ह्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि सोबत माझ्या सगळ्या टी शर्टची सुद्धा देते, कारण तुम्हाला स्वस्तात मस्त घेता येतील. कारण माझे सगळेच कपडे स्वस्त असतात आणि मस्त असतात, खूप जास्त टिकाऊ असतात आणि मी बघूनच घेत असते. माझा टी शर्ट आहे ना, तो सुद्धा लायक्रा फॅब्रिकचा आहे. इतका जास्त टिकाऊ आहे, अजिबात अनकम्फर्टेबल वाटत नाही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करा. चलो बाय.